नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटना याची प्राथमिक ओळख समजावून घेणार आहोत। सर्वप्रथम भारतीय राज्यघटना म्हणजेच ज्याला तुम्ही पॉलिटी असं पण संबोधतात, इंडियन पॉलिटी असंही याला म्हटलं जातं। साधारणतः डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षेसाठी 30 गुण राखीव आहेत भारताचे संविधान या विषयासाठी। आणि पूर्व परीक्षेमध्ये पण बऱ्यापैकी, जरी पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये स्पेसिफाय केलेला नसला पॉइंट की भारताचे संविधान किंवा पॉलिटी म्हणून अभ्यासक्रमात जरी मेन्शन नसेल तरी पण काही प्रश्न किमान 1 ते 2 गुणांसाठी पूर्व परीक्षेला विचारण्यात येतात। बाकी मुख्य परीक्षेला तर 30 गुण राखीव आहेतच। तर आज आपण फक्त प्राथमिक ओळख समजावून घेणार आहोत। या प्राथमिक ओळख समजून घेत असताना आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की राज्यघटना नेमकं कशाला म्हणायचं। आता राज्यघटना म्हणजे शासन संस्थेचा मूलभूत कायदा असतो, ठीक आहे। त्यामध्ये शासन आणि जनता किंवा शासन आणि नागरिक यांतील संबंध स्पष्ट केलेले असतात। थोडक्यात राज्यघटना म्हणजे शासन संस्थेचा एक मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूयात। आता भारतीय राज्यघटनेची प्राथमिक ओळख समजून घेत असताना आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की ही राज्यघटना केव्हा स्वीकृत करण्यात आली, त्यानंतर तिची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली। तर 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या भारतीय राज्यघटनेची स्वीकृती करण्यात आली। त्यावेळी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एक प्रास्ताविका, ठीक आहे, एक प्रास्ताविका, त्यानंतर 395 कलमे, 8 अनुसूची ज्याला तुम्ही परिशिष्ट असं पण संबोधू शकतात, ठीक आहे, 8 अनुसूची आणि 22 भाग होते। किती भाग होते? 22 भाग। परंतु या भारतीय राज्यघटनेची जी अंमलबजावणी आहे ती 26 जानेवारी 1950ला झाली। अंमलबजावणी केव्हा झालेली आहे? 26 जानेवारी 1950ला। आणि तेव्हापासून आत्ता सध्याच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर सध्या एक प्रास्ताविका, त्यानंतर 22 भाग सोडून किती झालेत आता? 25 भाग झालेले आहेत। आणि पूर्वी ज्या 8 अनुसूची होत्या त्यांची संख्या आता झालेली आहे 12, म्हणजे 4ने वाढलेली आहे। तर पूर्वीचा बदल आणि सध्याचा बदल तुमच्या एव्हाना लक्षात आलेला असेल। हे समजून घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढील पॉईंटकडे वळत आहोत। पुढचा मुद्दा असा आहे की नेमकी भारतीय राज्यघटनेचं जे काही स्वरूप आहे ते नेमकं काय आहे। सर्वप्रथम आपण राज्यघटना काय हे समजून घेतलं, त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा तिची स्वीकृती झाली तेव्हा तिच्यामध्ये काय होतं, आणि 26 जानेवारी 1950 पासून तिची अंमलबजावणी झाली तेव्हा तिच्यामध्ये काय आहे, म्हणजे सध्या घटनेचं स्वरूप आपण समजावून घेतले। परंतु भारतीय राज्यघटना या विषयाकडे बघत असताना किंवा या घटकाकडे बघत असताना आपणास किमान हे माहिती असणं आवश्यक आहे की तिचं स्वरूप काय आहे। तर स्वरूप बघत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छिते की भारतीय राज्यघटनेने आपल्या देशासाठी, भारत या देशासाठी संसदीय शासन पद्धतीची तरतूद केलेली आहे। कुठली शासन पद्धती आहे आपल्याकडे? संसदीय शासन पद्धती आहे। मग संसदीय शासन पद्धती काय आहे तर ते आता समजून घेऊयात। संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणजेच हेड ऑफ द स्टेट हा या ठिकाणी नामधारी कार्यकारी प्रमुख असतो, ठीक आहे। हेड ऑफ द स्टेट कोण असतो? नामधारी कार्यकारी प्रमुख असतो। आणि जो हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतो, हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजेच शासन प्रमुख हा असतो वास्तव कार्यकारी प्रमुख। हा कोण असतो? वास्तव कार्यकारी प्रमुख। आता भारतीय घटनेचा किंवा भारत या देशाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रपती हे कोण झाले तर ते हेड ऑफ द स्टेट झाले, म्हणजेच ते काय आहेत? राष्ट्राध्यक्ष, जे नामधारी कार्यकारी प्रमुख आहे, बरोबर।
मात्र वास्तव कार्यकारी प्रमुख कोण आहेत तर ते आहेत पंतप्रधान, जे कोण झाले हेड ऑफ द गव्हर्नमेंट. तर बऱ्यापैकी आपल्याला इंग्रजीमध्ये पण शब्द माहिती पाहिजे. हेड ऑफ द स्टेट म्हणजे राष्ट्राध्यक्ष आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे शासन प्रमुख. तर वास्तव कार्यकारी प्रमुख कोण आहेत सध्या पंतप्रधान आहेत. आणि नामधारी कार्यकारी प्रमुख कोण आहेत तर नामधारी कार्यकारी प्रमुख या ठिकाणी आहेत ते म्हणजे राष्ट्रपती. तर हे बघितल्यानंतर आपण समजावून घेणार आहोत संसदीय शासन पद्धती. तर आपण बघितली, परंतु संसदीय शासन पद्धती नेमकी कशा प्रकारची आहे तर आपली संसदीय शासन पद्धती ही संघराज्य प्रकारची आहे. संघराज्य प्रकार. आता संघराज्य हा शब्द नेमकं काय सांगतो किंवा संघराज्य ही संकल्पना काय सांगते तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संघ म्हणजे केंद्र शासन आणि राज्य म्हणजे आपली घटक राज्य. तर केंद्र शासन आणि घटक राज्य यामध्ये कार्यकारी आणि कायदेकारी अधिकारांची विभागणी झालेली असते. कोणते दोन अधिकार आहेत लक्षात ठेवा नेहमी, कायदेकारी आणि कार्यकारी या अधिकारांची विभागणी कोणामध्ये झालेली आहे केंद्र शासन आणि घटक राज्य यामध्ये झालेली आहे. आणि या दोघांमध्ये जी विभागणी होते तिला मिळून संघराज्य असं म्हटलं जातं. तर आपली संसदीय शासन पद्धती ही संघराज्य प्रकारची आहे. परंतु भारताला संघराज्य असं संबोधलं जात नाही, तर त्याला राज्यांचा संघ म्हणतात. भारताला काय म्हटलं जातंय बघा, नीट लक्षात घ्या. या ठिकाणी भारताला काय म्हटलं जातंय राज्यांचा संघ. काय म्हणतात राज्यांचा संघ. म्हणजे संसदीय शासन पद्धती ही संघराज्य स्वरूपाची जरी असली तरी सुद्धा तिला राज्यांचा संघ असं म्हटलं जातं, संघराज्य नाही म्हटलं जात. मग राज्यांचा संघ असं का म्हटलं जातं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची दोन कारणं सांगितली आहे. त्यातलं पहिलं कारण काय सांगते, एकतर भारतीय संघराज्य हे घटक राज्यांच्या कराराद्वारे निर्माण झालेलं नाही. कराराद्वारे निर्माण नाही, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण काय बघा विद्यार्थी मित्रांनो, की घटक राज्यांना संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजे ती बाहेर फुटून पडू शकत नाही. येते तुमच्या लक्षात. म्हणजे महाराष्ट्र हे राज्य आहे बरोबर, तर महाराष्ट्रातून जर आपण विदर्भाला वेगळं करत असू तर ते राज्य म्हणून निर्माण येईल, ते देश म्हणून निर्माण नाही होणार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी किमान हे समजणं आवश्यक आहे की भारतीय संसदीय शासन पद्धती ही संघराज्य स्वरूपाची आहे, परंतु भारतीय संघराज्याला संघराज्य न म्हणता राज्यांचा संघ असं का म्हटलं गेलं तर एक कारण आहे. कारण नंबर 1, घटक राज्यांच्या कराराद्वारे निर्माण नाही. म्हणजे आपलं जे संघराज्य आहे, जे फेडरेशन आहे ते कुठल्याही ॲग्रीमेंटने कराराद्वारे निर्माण झालेलं नाही, घटक राज्यांच्या कराराद्वारे निर्माण झालेलं नाही. आणि दुसरं कारण असं आहे, घटक राज्य म्हणजेच जी घटक राज्य जसं महाराष्ट्र आहे, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, जेवढी राज्य आत्ता भारतामध्ये असतील तेवढी ती बाहेर पडून निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे बाहेर ती फुटून पडू शकत नाही, त्यांचा देश म्हणून होऊ शकत नाही. तर ही दोन प्रमुख कारणं या ठिकाणी आपण बघितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही शासन पद्धती असू दे, म्हणजे शासन पद्धती कुठलीही असू दे, तिचे 3 प्रमुख स्तंभ असतात. त्यातला पहिला स्तंभ जो आहे तो आपण बघूया. पहिला स्तंभ आहे कार्यकारी मंडळ. पहिला स्तंभ आहे कार्यकारी मंडळ. त्यानंतर कायदेकारी मंडळ, कायदेकारी, ज्याला तुम्ही काय म्हणू शकतात विद्यार्थी मित्रांनो, संसद असं पण म्हणू शकतात. आणि त्यानंतर आहे न्यायमंडळ. नीट लक्षात घ्यायचे तुम्हाला. आपण केंद्र स्तरावरची शासन व्यवस्था बघत आहोत आणि त्याचे हे 3 स्तंभ आहे, तेच राज्य स्तरावरती असतात, फक्त त्यातले घटक वेगवेगळे असतात. कार्यकारी मंडळ इथं मी लिहिते केंद्र स्तर. नीट लक्षात घ्या, हा स्तर केंद्राचा आहे, राज्याचा नाही. पहिल्यांदा आपण केंद्राचा बघूयात आणि त्यानंतर राज्याचा स्तर बघूयात. कार्यकारी मंडळ बघत असताना यामध्ये कोण येतं तर सर्वप्रथम येतात राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. ठीक आहे, महान्यायवादी. कायदेकारी मंडळ ज्याला तुम्ही संसद असंही संबोधतात, त्यामध्ये येतं राष्ट्रपती, लोकसभा,
आणि राज्यसभा, कारण तुम्ही संसद असं संबोधतात ना, संसदेची 2 गृहे आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. न्यायमंडळामध्ये येतात सर्वोच्च न्यायालय, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतात, त्यानंतर उच्च न्यायालय, ज्याला आपण हायकोर्ट असं इंग्रजीमध्ये संबोधतो, आणि त्यानंतर येतात कनिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायव्यवस्था. आता आपण सर्वात पहिल्यांदा समजून घेऊ की या प्रत्येक मंडळाचं नेमकं कार्य काय आहे. कारण आपल्याला राज्यघटनेची ओळख बघत असताना किमान म्हणजे राज्यघटनेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी हा प्राथमिक चॅप्टर किंवा हे प्राथमिक प्रकरण म्हणूयात, आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे, कारण याचा संदर्भ इथून पुढच्या प्रत्येक प्रकरणामध्ये येतो. त्यामुळे कार्यकारी मंडळाचं कार्य काय बाबा, किंवा कायदेकारीचं काय आहे आणि न्यायमंडळाचं काय. कायदे तयार करणं हे कायदेकारी मंडळाचं काम आहे, ज्याला आपण संसद म्हणतो. कायदे तयार कोण करतं? कायदेकारी मंडळ. या केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम करतं कार्यकारी मंडळ, ज्यामध्ये येतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. ओके. आणि जे विविध प्रकारचे तंटे निर्माण होतात, दैनंदिन जीवनात जे काही तंटे निर्माण होतात ते सोडवण्याचं काम कोण करतं आहे? न्यायमंडळ. थोडक्यात काय आहे तर न्यायमंडळ हे एकात्मिक आहे, म्हणजे त्याची एकेरी रचना आपण बघतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर कनिष्ठ न्यायालय. ठीक आहे. तर कायदे तयार कोण करतं असं म्हटल्यावर कायदेकारी मंडळ, त्या केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कोण करतं तर कार्यकारी मंडळ, आणि तंटे सोडवण्याचं काम किंवा न्यायदान करण्याचं काम हे न्यायमंडळ करत असतं. ही झाली केंद्र स्तरावरची रचना शासन व्यवस्थेची. केंद्र स्तरावरच्या रचनेनंतर आपण वळणार आहोत राज्यस्तरीय रचना. आता राज्यस्तरीय रचना यांसारखीच आहे, फक्त आपण नीट समजून घेऊयात. पुन्हा 3 स्तंभ येतात. आता इथे आहे मात्र राज्यस्तर. ठीक आहे, राज्याचा स्तर, प्रत्येक राज्याचा स्तर. इथे पुन्हा कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ, त्यानंतर कायदेमंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ. ठीक आहे, न्यायमंडळ. कार्यकारी मंडळामध्ये इथे येतील मुख्यमंत्री, त्यानंतर मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ, बरोबर, आणि त्यानंतर महाअधिवक्ता, महाअधिवक्ता. ठीक आहे. त्यानंतर कायदेकारी मंडळामध्ये इथे येतील राज्यपाल. ठीक आहे. राज्यपालानंतर विधानसभा, त्यानंतर विधान परिषद. आता प्रत्येक राज्याला विधान परिषद नसते, काहींना असते, पण इथे प्राथमिक म्हणून मी म्हणजे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर न्यायमंडळामध्ये राज्यस्तरावर उच्च न्यायालय येतात, हायकोर्ट, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय, आणि जिल्हा न्यायालयानंतर खाली तालुका न्यायालय वगैरे कनिष्ठ रचना. इथे पुन्हा कायदेमंडळाचं काम काय आहे? कायदे करणं. केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळाचं आहे, आणि न्याय देण्याचं काम हे न्यायमंडळाचं आहे. थोडक्यात काय तर या ठिकाणी आपण राज्यस्तर आणि केंद्रस्तर या दोघांचीही 3 स्तंभ म्हणजे जे प्रमुख स्तंभ आहेत ज्याच्यावरती शासन व्यवस्था आधारित आहेत ते समजावून घेतलेत. आता मी मागे बोलता बोलता किंवा मगाशी बोलता बोलता सांगितलं की साधारणतः पहिल्या म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा आपण घटना स्वीकृत केली तेव्हा तिच्यामध्ये साधारणतः 8 अनुसूची होत्या, आणि 26 जानेवारी 1950ला जेव्हा त्या घटनेची अंमलबजावणी झाली तेव्हा तिच्यामध्ये 12 अनुसूची आहेत. मग या 12 अनुसूची आपण कशा लक्षात ठेवणार आहे तेही आपण याच लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण सर्वप्रथम थोडंसं मी पुन्हा रिपीट करते म्हणजे तुमची रिव्हिजन योग्य पद्धतीने होईल. आपण भारतीय राज्यघटनेची प्राथमिक ओळख बघतोय आजच्या लेक्चरमध्ये. राज्यघटना कशाला म्हणायचं तर शासन संस्थेचा मूलभूत कायदा आहे. त्यामध्ये शासन आणि नागरिक यांचे संबंध त्या ठिकाणी स्पष्ट आढळतात. आपल्या भारतीय राज्यघटनेबाबत बोलायचं झालं तर तिची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949ला झाली आणि अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली. भारतीय राज्यघटनेने म्हणजे भारतासाठी कुठली तरतूद केली आहे तर संसदीय शासन पद्धतीची तरतूद केली आहे. मग संसदीय शासन पद्धती पण आपण बघितली की या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष हा हेड ऑफ द स्टेट म्हणजेच नामधारी कार्यकारी प्रमुख असतो, आणि जो स्वतः शासन प्रमुख असतो हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजेच पंतप्रधान वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. पण ही संसदीय शासन पद्धती संघराज्य प्रकारची आहे. मग संघराज्य कशाला म्हणायचं तर केंद्र आणि राज्य यामध्ये कायदेकारी आणि कार्यकारी अधिकारांची विभागणी झालेली आढळते. परंतु भारताचं वर्णन करताना संघराज्य असं न करता ते राज्यांचा संघ केलं गेलं. का?
कारण डॉक्टर आंबेडकरांनी त्याबाबत 2 कारणं सांगितली की भारताचं संघराज्य हे कोणत्याही प्रकारच्या घटक राज्यांच्या करारांद्वारे निर्माण झालेलं नाही, आणि दुसरं कारण असं आहे की कुठलंही घटक राज्य हे संघराज्यातून बाहेर फुटून पडू शकत नाही. तर हे 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द एक्झाम ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण बघितलं 3 स्तंभ, केंद्रस्तर आणि राज्यस्तर, कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदे करण्याचं काम कायदेकारी मंडळ करतं, केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ करतं, आणि विविध तंटे सोडवण्याचं काम किंवा न्यायदानाचं काम न्यायमंडळ करतं. त्यामध्ये कोण येतं हे तुम्हाला प्राथमिकतेने माहिती असणं आवश्यक आहे, कारण जर हेच माहिती नसेल तर इथून पुढचं प्रकरण समजायला पॉलिटीमध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा राज्यशास्त्र या विषयामध्ये अवघड बनतं. तर आता जास्त वेळ न घालवता आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात. मी बोलत होते की पूर्वी 8 अनुसूची होत्या आणि सध्या भारतीय घटनेमध्ये 12 अनुसूची आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या 12 अनुसूची एकदम लक्षात ठेवणं अवघड जातं, पण ते अतिशय सोपं आहे, कारण मी एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, त्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तर 12 अनुसूचीसुद्धा तुमच्या या लेक्चरमध्ये लक्षात राहतील, या पद्धतीने मी या ठिकाणी एक्सप्लेन करते. तर पहिली अनुसूची आहे, अनुसूचीला परिशिष्ट असं पण संबोधतात. पहिली अनुसूची जी आहे ती म्हणजे केंद्र तसेच राज्य यांच्या प्रदेशांच्या नावे व त्यांचं राज्यक्षेत्र. नावे व राज्यक्षेत्र म्हणजे केंद्र व राज्यांचे जे प्रदेश आहेत त्यांची नावे आणि त्याचं राज्यक्षेत्र हे पहिल्या अनुसूचीमध्ये मोडतं. दुसरी अनुसूची जी आहे ती आहे वेतन. ओके, ती आहे वेतन याबद्दलची. त्यानंतर तिसरी अनुसूची आहे शपथ किंवा तुम्ही जिला प्रतिज्ञा असं पण म्हणू शकता. आपण म्हणजे कुठलंही पद जेव्हा मिळवलं जातं आणि तेव्हा त्याला शपथ दिली जाते भारतीय राज्यघटनेमध्ये, मग ते विविध पदं असतील, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मंत्रिमंडळामधील अनेक मंत्री असतील, तर त्यांची जी शपथ आहे किंवा प्रतिज्ञा आहे त्याचा जो नमुना आहे हा भारतीय राज्यघटनेच्या क्रमाने 3ऱ्या अनुसूचीमध्ये मोडतो. त्यानंतर चौथी जी अनुसूची आहे ती आहे राज्यसभेतील जागा. मग राज्यसभेतील जागा कोणाच्या? राज्यसभेतील जागा कोणाच्या? तर त्या जागा आहेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या. राज्यसभेतील जागा कोणाच्या आहेत? घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या. त्यानंतर या ठिकाणी 5वी अनुसूची आहे ती म्हणजे 5वी अनुसूची अनुसूचित क्षेत्र. 5वी अनुसूची बघा, अनुसूचित क्षेत्र तसेच अनुसूचित जमाती यांचे प्रशासन. 6वी अनुसूची आहे आदिवासी यांचे क्षेत्र त्याचं प्रशासन, आदिवासी क्षेत्र प्रशासन. 7वी अनुसूची आहे संघसूची, त्यानंतर राज्यसूची आणि त्यानंतर समवर्ती सूची. 8वी अनुसूची आहे मान्यता प्राप्त भाषा. ज्या भाषांना आता मान्यता प्राप्त झालेली आहे त्या मान्यता प्राप्त भाषा या 8व्या अनुसूचीमध्ये मोडतात. 9वी अनुसूची आहे काही कायदे विधिग्राह्य असणे. ठीक आहे. 10वी अनुसूची आहे पक्षांतर बंदी कायद्यामुळे निर्माण होणारी अपात्रता. 11वी अनुसूची आहे पंचायतीचे अधिकार जबाबदाऱ्या इत्यादी. 12वी अनुसूची जी शेवटची अनुसूची आहे ती आहे नगरपालिकांचे अधिकार जबाबदाऱ्या व कर्तव्य. थोडक्यात पहिल्या अनुसूचीपासून 12व्या अनुसूचीपर्यंत आपण त्यांचे विषय समजावून घेतले किंवा त्या कशाशी निगडीत आहेत ते समजावून घेतलं. मात्र यांना एका टप्प्यामध्ये लक्षात कसं ठेवता येईल किंवा कोणत्या शॉर्ट ट्रिक्सने आपण एकदम 12च्या 12 अनुसूची लक्षात ठेवू शकतो ते आपण बघूयात. बघा, पहिली अनुसूची कोणती होती ती म्हणजे नाव आणि राज्यक्षेत्र. संघराज्य म्हणजे राज्य आणि केंद्र यांचं नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र. दुसरी अनुसूची कुठली होती? वेतन म्हणजे पैसा, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. तिसरी अनुसूची होती शपथ, तर शपथ म्हणून 3ऱ्या अनुसूचीला लक्षात ठेवायचे. चौथी अनुसूची राज्य म्हणजेच घटक राज्य व केंद्र शासित प्रदेश यांच्या राज्यसभेतील जागा. त्यानंतर 5वी अनुसूची जी होती ती होती अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांचं प्रशासन. 6वी अनुसूची आदिवासी क्षेत्र यांचं प्रशासन. 7वी अनुसूची होती समवर्ती सूची राज्यसूची.
आणि त्यानंतर या ठिकाणी संघसूची, 8वी अनुसूची आहे मान्यताप्राप्त भाषा, 9वी अनुसूची आहे काही कायदे विधिग्राह्य असणं, 10वी अनुसूची पक्षांतर बंदीवरून अपात्रता, 11वी अनुसूची पंचायतीशी संबंधित आहे, ज्याला तुम्ही ग्रामीण स्थानिक असं पण लक्षात ठेवू शकता, ग्रामीण असं लक्षात ठेवा, आणि 12वी अनुसूची आहे नगरपालिकांच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि कर्तव्य, ज्याला तुम्ही शहरी असंही लक्षात ठेवू शकतात. लक्षात ठेवताना 1 ते 12 असंच लक्षात ठेवणार आहात, जसं मी एक्सप्लेन केलं. अतिशय सोपे आहेत अनुसूची लक्षात ठेवायला, फक्त शॉर्ट ट्रिक्स वापरा, जसं की 2री अनुसूची म्हणजे वेतन, पैसा, 3री अनुसूची शपथ, 4थी अनुसूची राज्यसभेतील जागा, 5वी अनुसूचित जाती आणि जमातींचं प्रशासन, 6वी आदिवासींचं प्रशासन, 7वी तर सूचीच आहे म्हणजे संघ, राज्य आणि समवर्ती, 8वी जी आहे ती आहे मान्यताप्राप्त भाषा, 9वी काही कायदे विधिग्राह्य असणं, 10वी पक्षांतरबंदी वरून अपात्रता, 11वी ग्रामीण म्हणजेच पंचायतीचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, 12वी अनुसूची शहरी म्हणजेच त्या ठिकाणी नगरपालिकांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल आणि त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते इझी जाईल. तुमच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स असतील त्याही त्या ठिकाणी तुम्ही युटिलाइज करू शकता. तर या पद्धतीने भारतीय राज्यघटनेची जी प्राथमिक ओळख आहे ती आपण या लेक्चरमध्ये बघितली. धन्यवाद.